दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो। रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेमाचा सण मानला जातो। रक्षाबंधन या सणामुळे सर्व भाऊ बहीण एकत्र येतात, त्यांच्यातील प्रेम अजून घट्ट होतं, त्यांचं बॉन्डिंग अजून घट्ट होत असतं। हॅलो मी प्रियंका, वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट। 2024 मध्ये रक्षाबंधन कधी आहे, रक्षाबंधनची तारीख, वार, मुहूर्त, यावेळी भद्रा साया आहे, तर मग रक्षाबंधन कसं साजरी करावं, ताटामध्ये कोणतं कोणतं साहित्य असावं की जेणेकरून आपल्या भावाचं औक्षण आपल्याला व्यवस्थित करता आलं पाहिजे, या सामानाशिवाय तुमचं रक्षाबंधन अपूर्ण असेल। त्याचप्रमाणे तुमच्या भावाला दीर्घायुष्य लाभण्यासाठी काय करावं, असे आणि अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि हो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। रक्षाबंधनच्या दिवशी बहीण भावाच्या मनगटावरती राखी बांधत असते आणि भाऊ बहिणीचं रक्षण करण्याचं वचन देत असतो। रक्षाबंधन हा फक्त एक सण नाही, तर भाऊ बहिणीच्या नातं अजून दृढ करण्यासाठी, त्यांच्यातील प्रेम वाढण्यासाठीचा एक खूप महत्त्वाचा असा सण आहे। श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी केली जाते, ज्यालाच आपण रक्षाबंधन असे म्हणतो। यंदा 19 ऑगस्ट 2024 वार सोमवार रोजी रक्षाबंधन आहे। श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो। श्रावण महिन्यामध्ये येणारी ही पौर्णिमा, जिलाच आपण नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन म्हणतो, ही पौर्णिमा 19 ऑगस्ट 2024 सकाळी म्हणजेच पहाटे 3:04 सुरू होणार आहे आणि 19 ऑगस्ट मध्यरात्री 11:55 संपणार आहे। यावर्षी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त दुपारी 1:30 सुरू होणार आहे, ते रात्री 9:07 असेल। म्हणजे एकूणच शुभ मुहूर्त 7 तास 37 मिनिटांचा असणार आहे। भद्रा काळामध्ये कुठलंही शुभ काम केलं जात नाही। भद्रा काळामध्ये रक्षाबंधन साजरी केलं जात नाही, राखी बांधली जात नाही, कारण हा काळ अशुभ काळ मानला जातो। त्यामुळे जो मुहूर्त मी सांगितलेला आहे, त्या मुहूर्तावरतीच तुम्ही रक्षाबंधन साजरी करा। भद्रा काळामध्ये राखी बांधली तर भाऊ बहिणीच्या नात्यामध्ये तणाव निर्माण होतो। पौराणिक कथेनुसार असं सांगितलं जातं की रावणाच्या बहिणीने भद्रा काळामध्ये रावणाला राखी बांधली, त्यामुळे रावणाचा नाश झाला होता। त्याचप्रमाणे शनिदेवांच्या बहिणीचं नाव भद्रा होते। ती भद्रा कुठलंही शुभ कार्य असो, मंगल कार्य असो, कुठली पूजा असो, काहीही असो, त्याच्यामध्ये सतत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करायची। त्यामुळे भद्रा काळामध्ये राखी बांधणं अशुभ मानले जाते। रक्षाबंधन का साजरं केलं जातं, तर त्यामध्ये एक छोटीशी कथा आहे। एकदा भगवान श्रीकृष्णांच्या हाताला दुखापत होते आणि रक्तस्राव होऊ लागतो। द्रौपदी लगेचच आपल्या साडीचा तुकडा फाडते आणि श्रीकृष्णांच्या हाताला बांधते, यामुळे रक्तस्राव थांबतो। कालांतराने जेव्हा दुःशासनाने द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा श्रीकृष्णानेच वस्त्र वाढवून या बंधनाचे ऋण फेडले। याशिवाय पांडवांचा विजय निश्चित करण्यासाठी श्रीकृष्णाने युधिष्ठिरला रक्षाबंधन साजरी करावे असा सल्ला दिला होता। तेव्हापासून रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेमाचा सण म्हणून साजरी केला जातो। भद्रामुख 19 ऑगस्ट सकाळी 10:53 सुरू होणार आहे, ते दुपारी 12:37 संपणार आहे। भद्रापुंछ 19 ऑगस्ट सकाळी 9:51 सुरू होणार आहे, ते 10:53 संपणार। रक्षाबंधनच्या दिवशी बहिणी भावाला राखी बांधतात, म्हणजेच रक्षासूत्र बांधतात आणि त्याला दीर्घायुष्य लाभावं अशी कामना करतात। त्याचप्रमाणे भाऊ बहिणीला असे वचन देतो की तो नेहमी तिचे रक्षण करेल। जसं रक्षाबंधनमध्ये राखीचा बांधण्याला अतिशय महत्त्व आहे, त्याचप्रमाणे रक्षाबंधनच्या थाळीलाही अतिशय महत्त्व आहे की रक्षाबंधनची थाळी कशी असावी, त्यात कोणतं साहित्य असावं। तर सर्वात पहिल्यांदा ताटामध्ये कुंकू असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण कुठल्याही कार्याची सुरुवात आपण टिक्का लावून करत असतो। त्यामुळे भावाला टिळा लावून आपण सर्वात प्रतिष्ठेचं जे स्थान असतं ते आपण त्याला देत असतो। त्यामुळे कुंकू हे ताटामध्ये असणं अतिशय महत्त्वाचं आहे। अक्षता ज्यालाच आपण तांदूळ म्हणतो, अक्षता ह्या अखंड असतात। त्यामुळे आपलं जे रक्षाबंधन आहे तेही आपलं पूर्ण व्हावं आणि कुठल्याही शुभ कार्यामध्ये अक्षताला तितकंच महत्त्व आहे। असं म्हणतात की अक्षता हे पूर्णत्वाचे प्रतीक आहे, त्यामुळे अक्षतांचा वापर आपण केला तर देवोके महादेव प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो। त्यामुळे जेव्हा तुम्ही भावाला टिक्का कराल त्यावेळी तुम्हाला अक्षता लावायच्या आहेत आणि तुमच्या पूजेच्या ताटामध्ये अक्षता असणं तितकंच गरजेचं आहे। अक्षता लावल्याने आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभतं आणि त्याला सौभाग्य, सुख, शांती, समृद्धी सर्व गोष्टींची प्राप्ती होते।
ताटामध्ये दिवा असावा. कुठलंही कार्य असेल, पूजा असेल, पारायण असेल, सेवा असेल, उपासना असेल, आपण अग्निदेवतेच्या साक्षीने करत असतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपण भावाला ओवाळणार आहे तेही आपल्याला अग्निदेवतेच्या साक्षीने ओवाळायचं आहे. असं म्हणतात की अग्निदेवतेच्या साक्षीने किंवा दिव्याने आपण ओवाळलं तर भावाच्या आयुष्यातली जी नकारात्मकता आहे ती दूर होते आणि सर्व सकारात्मक विचार असतील, सकारात्मक जीवनशैली त्याच्या आयुष्यामध्ये प्रवेश करते. नारळ हे सुख शांती समृद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे आपल्या भावाला सुख शांती समृद्धी नांदावी, त्याच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी, त्याला सुख शांती समृद्धी मिळावी यासाठी आपल्या ताटामध्ये श्रीफळ असणंही गरजेचं आहे. ताटामध्ये राखी तर असायलाच हवी. रक्षाबंधन म्हटलं तर राखी असणारच. तर राखी हातावरती म्हणजेच मनगटावरती बांधल्यामुळे वात, पित्त, कफ हे जे त्रिदोष असतात ते शांत होतात. मनगटावरती राखी बांधल्याने त्याचा दाब जो नसांवरती पडतो त्यामुळे या सर्व गोष्टी जे त्रिदोष आहे ते नियंत्रित व्हायला मदत होते. रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी लवकर उठा, स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा. त्यानंतर तुम्हाला हे ताट तयार करायचं आहे. तुमच्या देवघरामध्ये जा, तुमची जी नित्यदेवपूजा आहे ती करून घ्या. घरामध्ये बाळकृष्ण किंवा जी इष्टदेवता ज्यांना तुम्ही मानत असाल, आपल्या स्वामींना, अशा सर्व कुठल्याही देवाला ज्यांची तुम्ही आराधना करत असाल त्या देवांना तुम्हाला राखी बांधायची आहे, त्यांचं औक्षण करायचं आहे. यामुळे देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. त्यानंतर तुम्हाला तुमच्या भावाला ओवाळायचं आहे. भावाला ओवाळताना त्याला सर्वात आधी टोपी, पगडी किंवा रुमाल त्याच्या डोक्यावरती ठेवायचा आहे. एक पाट ठेवा, पाटाच्या कडेने सुंदर अशी रांगोळी काढा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या भावाचं तोंड पूर्वेकडे असलं पाहिजे अशा पद्धतीने त्याला बसवायचं आहे आणि ओवाळायचं आहे. असं ओवाळल्यामुळे सर्व देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो असं म्हटलं जातं. तुमच्या भावाला पाटावरती बसवावं. त्यानंतर त्याला टोपी, रुमाल त्याच्या डोक्यावरती द्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला कुंकवाचा टिक्का लावून घ्यायचा आहे. त्यावरती अक्षता लावायच्या आहेत. अक्षता ह्या थोड्याशा ओल्या करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला थोड्या अक्षता आशीर्वाद रूपी त्याच्या डोक्यावरती टाकायच्या आहेत. त्यानंतर त्याचं तुम्ही औक्षण करून घ्या. औक्षण केल्यानंतर तुम्हाला रक्षासूत्र म्हणजेच राखी त्याच्या मनगटावरती बांधायचे आहे आणि हे बांधत असताना जर तुम्ही मंत्रोच्चार केला तर त्या रक्षासूत्रामध्ये शक्ती येते असं म्हणतात. आपण जे कणकीचे गोळे घेतलेले आहेत, अंगठी आहे ती तुम्हाला उजव्या साईडने डाव्या साईडला अशा प्रकारे फिरवून घ्यायचे आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा असतात, त्या तुम्ही तुमच्या विधिवत पद्धतीने तुम्हाला करून घ्यायच्या आहेत. जेव्हा तुम्ही भावाला रक्षासूत्र म्हणजे राखी बांधणार आहात तेव्हा तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मी स्क्रीनवरतीही दाखवते. येन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबल तेन त्वा अभिबद्धनामी रक्षे मा चल. राखी बांधत असताना 3 गाठी बांधायच्या आहेत. 3 गाठींचं महत्त्व असं आहे, ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं ते प्रतीक असतं. जी पहिली गाठ आपण बांधणार आहोत ते भावाच्या दीर्घायुष्याचं प्रतीक असतं. दुसरी गाठ जी बांधणार आहोत ते बहिणीच्या दीर्घायुष्यासाठीचं प्रतीक असतं आणि तिसरी गाठ आपण जी बांधणार आहोत ती भाऊ बहिणीच्या नात्यामध्ये प्रेमाचा गोडवा वाढावा याची गाठ असते. त्यामुळे 3 गाठ तुम्हाला राखी बांधताना बांधायच्या आहेत. राखी बांधून झाल्यानंतर जर तुमचा भाऊ मोठा असेल तर भावाच्या पाया पडाव्यात किंवा बहीण मोठी असेल तर भावाने बहिणीच्या पाया पडायच्या आहेत. त्यानंतर बहिणीने भावाला गोड भरून एकमेकांचं तोंड गोड करायचं आहे. मोठे भाऊ असतील तर नक्कीच तुम्ही गिफ्ट देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही रक्षाबंधन साजरी करा. रेशमी धाग्यामध्ये रंग आहे प्रेमाचा, वात्सल्य आपुलकी जिव्हाळ्याचा. भाऊराया तू नेहमी आनंदात राहा, यशाचे शिखर गाठत राहा हीच इच्छा. राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमधून नक्की सांगा. माझ्याकडून सर्वांना इन ॲडव्हान्स रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.